पण मग आता त्यानंतर संसार सुरू झाला तुमचा, बरोबर? राहायला कुठे आले मग लग्नानंतर? हां, लग्नानंतर आम्ही पहिला एकत्र कुटुंबामध्ये होतो. मी मोठा भाऊ, माझी बहीण, आम्ही एकत्र होतो. अचानक एक दिवशी मला वाटलं की आपण वेगळं व्हावं, कारण मला एक मुलगी झाली होती, साधारण ती 2-3 महिन्याची होती. तर ती असताना मग आम्ही असा निर्णय घेतला की आपण वेगळं राहूया. आणि मग मी वेगळा राहायला पहिला भाड्याच्या खोलीमध्ये मी, त्याच्यानंतर मग पागडी सिस्टमवरती जे घर घेतात, म्हणजे भाड्यातनं मग पागडी सिस्टमवरती, असं महागिरी कोळवाडा, म्हणजे सीमा माझे मित्र आहेत, सतीश कोळे आणि सीमा, ते तिकडेच राहतात. आज सतीश कोळे आलेत का? हो, आले. बोलवा ना त्यांना. आणि सीमा आलेत का? हो आले. त्यांनाही बोलवा. या या. नमस्कार. 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 काय आहे, यांच्या प्रेमामध्ये ना सारखी तुमची दोघांची नावं येत आहेत. हां, तर म्हटलं तुम्हाला आता बोलवायलाच पाहिजे. आम्ही बरोबरच आहेत, तेव्हापासून आज तक आम्ही बरोबरच आहेत. या दोघांचंही लव्ह मॅरेज. अरे देवा. पण तुमच्यामध्ये कोणी कोणाला प्रपोज केलं? त्यांनी विचारलं मला. काय झालं, आमच्या दोघांची चांगली मैत्री होती. म्हणजे असं काय अगदी स्पष्टपणे असं विचारलं हा. नाही, तुझं माझ्यावरती प्रेम आहे का वगैरे, असं काही विचारलं नाही. मग पण आम्ही दोघं जण फोनवरती वगैरे बोलायचो आणि असं चालू होतं. हां. आणि ह्या महाशयाने एकदा मला घरी फोन केला, अरे सीमा असं असं आहे आणि ती भेटणार आहे वगैरे असं मला सांगितलं. आणि तिकडनं दुसऱ्या साईडनी माझ्या बाबांनी फोन उचलला होता. मी याला म्हणते, अरे बाबा फोन ठेव. हा काय फोन ठेवायला तयारच होईल, हा आपला बोलतोय. आणि मी फोन ठेवून मोकळा झालेलो आणि बाबा ऐकताय तिकडनं करून सगळं काढून घेतलं आणि बँड वाजवून टाकला. मग लगेच घरी कळलं आणि मला कळलं आणि मग लग्न झालं. बरं, आता मला सांगा, दोघांनी या दोघांचा संसार बघितलेला आहे, बरोबर? मित्र म्हणून बऱ्याचशा गोष्टी शेअर झाल्या आहेत. आता इतक्या वर्षांनी यांच्या बाबतीत असं कधी झालं होतं का की दोघे एकमेकांशी बोलत नाही आहेत किंवा भेटत नाही आहेत, किंवा असं लक्षात राहणारा एखादा प्रसंग? दोघांमध्ये म्हणजे आतापर्यंत तरी मला बघण्यात असं आलं की मनोज अर्चनाची खूप काळजी घेतो. जे काही ती म्हणेल ते पाहिजे. म्हणजे तुमची काळजी तेवढी ते घेत नाहीत असं? आता विषय अर्चनाचा चाललाय ना. कळलं हे तुम्हाला सांगणं आहे, कळलं तर मनोज सारखे वागा. नाही, पण खूप छान. आणि त्याचबरोबर जरा या दोघांच्या साक्षीने या दोघांना मी काही प्रश्न विचारणार आहे. हां, आता बघूया या दोघांचं त्यावेळेला माहिती असलेली आत्तापर्यंत किती राहिली आहे. तुम्ही सांगा की यांची अत्यंत प्रिय गोष्ट कोणती? आईस्क्रीम आणि चॉकलेट, केक. इथे पहिलाच अंदाज चुकलेला आहे. यांना अत्यंत प्रिय असं कोण आहे माहिती आहे तुम्हाला? कोण? तुम्ही गोष्ट विचारलीत, व्यक्ती नाही विचारलं. बरं, गोष्ट. मग ते बरोबर सांगितलं त्यांनी. काय? चॉकलेट. मला फार झोप आवडतं. कोणाला आवडते? झोप तर खरंय. चला, अभिनंदन, हे उत्तर बरोबर आलंय. आता तुम्ही सांगा, तुमच्यानंतर अशी कोणती गोष्ट आहे किंवा वस्तू आहे जी मिस्टरांच्या अगदी जवळची आहे? टीव्ही. चुकलं. आणि याचं योग्य उत्तर आहे आरसा. काय हो? काय म्हणणं आहे तुमचं? असं आवडतं आणि फोटो काढून घ्यायला स्वतःचे. कॉलेजमध्ये असताना पासून सुरू त्याला आवड येते. हो का? आरशासमोर उभं राहायचं, स्वतःचे फोटो काढायचे. बघितलं आम्हाला कसे पेपर फुटलेत कुठून बघितलं किती गोष्टी माहिती व्हायच्या राहून गेल्यात. खरंय. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. वहिनीला मी जगातला एक खंड बघण्याचं स्वप्न आहे. स्वित्झर्लंड. फक्त स्वित्झर्लंड? स्वित्झर्लंड आहेच. एक खंड बघायचा आहे त्यांना. श्रीखंड. त्याला खाण्याशिवाय काही आठवत नाही. चला, उत्तर चुकलं. वहिनीला युरोप बघायचा, युरोप कम्प्लीट बघण्याची इच्छा आहे. आणि आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, तुमच्यातलं असं काय आहे की जे त्यांना खूप आवडतं, ज्याचा त्यांनी वारंवार उल्लेख पण केला? डोळे हे उत्तर बरोबर आहे. गारे डोळे. अभिनंदन. पण ते हल्ली फारच तुम्ही ना सतत मोठे करता, ते त्यांना आवडत ते नाही. तर सवय झाली. 22 वर्ष झाली. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. त्यांच्या स्वप्नात कोण येतं? शाहरुख खान. काय करेक्ट, काय बरोबर उत्तर दिलंय. आता तुम्ही सांगा, तुमच्या स्वभावातलं त्यांना काय आवडत नाही? माझा आळस. चला, आतापर्यंत आपण बघितलं तर हेही उत्तर बरोबर आलं. आणि त्यामुळे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. चला, ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे.
आणि आणखी लक्ष्मी घरात येऊ.